हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इलेक्ट्रिसिटी. ओके. सुरुवातीला आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहे. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी कशी आहे, देन कॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी, जसं की इलेक्ट्रॉन हा बेसिक फंडामेंटल एलिमेंट आहे इलेक्ट्रिसिटीचा. सो देन आपण पाहणार आहे की इलेक्ट्रिक फोर्स बिटवीन टू चार्जेस, देन इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, जसं की आपण मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स बघितलं आहे, सिमिलरली इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपण या टॉपिकमध्ये बघणार आहे. देन इलेक्ट्रिक फ्लक्स हे बघणार आहे आपण. ओके. इलेक्ट्रिसिटी, डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रिसिटी चेंजेस द ह्युमन लाईफ. सगळी लाईफ बदलून गेली ह्युमनची इलेक्ट्रिसिटीच्या डिस्कवरीमुळं. इलेक्ट्रिसिटी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलप करता येते, जसं की सोलारच्या साह्यानं. म्हणजे सोलार प्लेट आहे ती बाहेर ठेवायची आणि त्याच्यातून वायर्स काढल्या तुम्ही आणि त्याचं बॅटरीला सप्लाय केला किंवा डायरेक्टली तुम्ही पॉवर स्टेशनला किंवा डायरेक्ट अप्लायन्सेसला दिलं तर काय करतात, हे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात. किंवा दुसरा वे आहे बाय युझिंग किंवा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. यामध्ये काय केलं जातं की डॅममध्ये पाणी अडवलं जातं आणि पोटॅन्शियल एनर्जी स्टोअर केली जाते आणि पाणी नंतर वेगानं मूव्ह केलं जातं आणि त्याचं काय केलं जातं, त्याच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. ओके. टर्बाईन रोटेट केलं जातं आणि त्याच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. ओके. हा एक वे आहे. दुसरा आहे न्यूक्लिअर पॉवर. ओके. दिस इज अ सोलार एनर्जी किंवा सोलारच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं. ह्याला आपण म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिक, वॉटरच्या साहाय्यानं हायड्रो इलेक्ट्रिक. आणि दुसरा वे आहे न्यूक्लिअर पॉवर. न्यूक्लिअर पॉवरच्या साहाय्याने काय केलं जातं की जे हायर एलिमेंट्स आहेत, जसं की युरॅनियम आहे, त्याचं डिसोसिएशन करून जी एनर्जी तयार होते त्याच्या साहाय्यानं वॉटरची व्हेपर केली जाते आणि ते व्हेपरच्या साहाय्यानं टर्बाईन मूव्ह करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. सो असे व्हॅरियस वेज आहेत. किंवा दुसरा आहे कोल, बाय युझिंग कोल, जसं की कोलच्या साहाय्यानं पण वॉटर गरम हीट केलं जातं आणि त्याची जी व्हेपर आहे त्याच्या साहाय्याने टर्बाईन फिरवून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. जसं की पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे, तिथे सेम कोळसा जाळून वीज निर्मिती केली जाते. असे व्हॅरियस वे आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याचे. सो इलेक्ट्रिसिटी बेसिकली जो इलेमेंट आहे तो कोण आहे, तो आहे इलेक्ट्रॉन. ओके. ऑल वे आपल्याला काय करायचं की इलेक्ट्रॉनची मोशन करायचं आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह करायचं आहे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटमध्ये पर्यंत. सो जो हा इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिसिटी. ओके. किंवा इलेक्ट्रिक करंट. सो याच्या अगोदर ही जी डिस्कवरी, याच्या अगोदर ह्युमनला काही थोडंफार इलेक्ट्रिसिटीबद्दल माहिती होतं. नेचरमध्ये त्यानं पाहिलं होतं, जसं की लाईटनिंग, पावसाळ्यामध्ये जसं की वीज पडणे वगैरे हा प्रकार आहे. किंवा दुसरा की फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी, फ्रिक्शनच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. हे बोर्डवर तुम्ही काय करतो, कागदाचे छोटे तुकडे करून ठेवतो. हे फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीचं एक एक्झाम्पल आहे, जे बुकमध्ये पण दिलेलं आहे. तुम्ही स्कूलमध्ये पण हे थोडंफार शिकलेलं आहात. याला काय म्हणतात, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्याने काय करणार आहे आपण, जी फायबरची स्केल आहे, ओके, ही फायबरची स्केल आहे, हे जर तुमची हेडवरती, केसावरती घासली, हेअर्सवरती घासली, रब केली तर काय होईल की त्याच्यामध्ये फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आणि मी कागदाच्या समोर पकडलं अशा प्रकारे, तर काय होते, हे कागदाचे तुकडे असे अट्रॅक्ट होतील याच्यावरती अशा प्रकारे. याला काय म्हणतो आपण, फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी. ओके. हे कशा प्रकारे होते आपण पाहणार आहे आणि इथूनच ओरिजिन आहे इलेक्ट्रिसिटीचा. ठीक आहे. किंवा अदर एक्झाम्पल्स आहेत की जसं ग्लास रॉड आहे. ग्लास रॉड सपोज आपण सिल्क क्लोथवरती रब केला, किंवा एबोनाइटचा रॉड आहे तो वूलवरती, पीस ऑफ वूलवरती जर रब केला तर काय होतं, अशी फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ओके. सो इथे जे आपण एक्झाम्पल बघितलं की जी फायबरची स्केल आहे ते काय केले आपण हेअरवरती, ओके, किंवा एका सरफेसवरती रब केली असं पण म्हणूया. ओके. या सरफेसवरती आपण रब केली.
रब केल्यामुळे काय झालं की हा जो फायबर आहे त्यानं दुसरे जे पीस ऑफ पेपर आहे ते अट्रॅक्ट केले. ओके, या ठिकाणी काय होते नेमकं की पीस ऑफ पेपर अट्रॅक्ट होत आहेत. ओके, जसं की तुम्ही मोबाईलमध्ये इमेजेस झूम करून बघता, तसं सपोज आपण हे जे मटेरियल आहे, ओके, किंवा कोणतंही मटेरियल आहे ते झूम करून बघितलं. ओके, हा जो पार्ट आहे तो थोडासा झूम केला आणि थोडं झूम केलं आणि झूम करून असं बघितलं 1,00,000 टाइम्स मल्टिप्लाय बाय 100K, ज्याला आपण म्हणतो 1,00,000 टाइम झूम करून जर बघितलं तर काय होतं की तुम्हाला याचं रेग्युलर पिरियॉडिक अरेंजमेंट दिसते. म्हणजे कोणतंही मटेरियल आहे ती का विशिष्ट रचनेमध्ये अरेंजमेंट आहे याची. ओके, एक तुम्ही पुढे जाऊन केमिस्ट्रीमध्ये सेकंड सेमिस्टरमध्ये पाहालच. अशा प्रकारे याला आपण काय म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, अशा प्रकारे कोणतंही मटेरियल आहे एक तर ते रेग्युलर पिरियॉडिक अरेंजमेंट आहे किंवा ते ॲमॉर्फस पद्धतीने. अशी कंटिन्युअस चेन या साईडला, बॅक साईडला, फ्रंट साईडला, अप साईड, डाऊन साईड, अशी कंटिन्युअस चेन ऑफ ॲटम्स आहेत. अशा प्रकारे अरेंजमेंट केलेल्या ॲटमची ॲटॉमिक अरेंजमेंट आहे प्रत्येक एलिमेंटमध्ये असते किंवा इरेग्युलर ते असतात. सो यातला एक ॲटम पुन्हा तुम्ही काय केला की साईडला घेतला. ओके, तो पुन्हा झूम करून बघितला तर तो कसा बनलेला आहे की याच्या सेंटरला काहीतरी पॉझिटिव्ह आहे आणि याच्या अराउंड इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत. हे तुम्ही जे याला काय म्हणतो आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर, याचं काहीच इंट्रोडक्शन प्रायमरी तुम्ही स्कूलमध्ये शिकलेला, त्याच्या अराउंड काय होतात इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉन मूव्ह होतात. ओके, सो सेंटरला काय म्हणतो आपण पॉझिटिव्ह चार्ज आहे, अराउंड निगेटिव्ह चार्ज. हा जो कोणताही ॲटम आहे तो कशापासून बनलेला आहे, एक तर हा जो ॲटम आहे तो बनलेला आहे प्रोटॉन, दुसरा याचा बेसिक फंडामेंटल एलिमेंट आहे न्यूट्रॉन, थर्ड आहे इलेक्ट्रॉन. या तीन पासून सगळे पिरियॉडिक टेबलमधले जे एलिमेंट्स आहेत स्टार्टिंग फ्रॉम हेलियम, हायड्रोजन, हेलियम, सगळे जे पिरियॉडिक टेबलमधले अप टू हायर जे रेडिओक्टिव्ह एलिमेंट आहे त्यापेक्षा हायर एलिमेंट आहे ते सगळे कशापासून बनलेत, हा बेसपासून बनले. त्याचा बेस काय आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. ओके, यामध्येच रिअरेंजमेंट होते आणि नवीन एलिमेंट तयार होतो. ओके, फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटम कसा बनलेला आहे, त्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन घेतला की तो हायड्रोजन ॲटम झाला. दुसरा कोणता आहे हेलियम ॲटम. हेलियम ॲटममध्ये काय आहे 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आणि 2 काय आहेत न्यूट्रॉन आहेत, 2 न्यूट्रॉन. सो यातलेच फंडामेंटल रिअरेंजमेंट केलं की काय तयार होतं, पिरियॉडिक टेबलमधले सगळे एलिमेंट तयार होतात. हेच तुम्ही नंबर याच्यामधले नंबर चेंज करायचे. सो पिरियॉडिक टेबल इज मेड अप ऑफ दिस फंडामेंटल थिंग्स, याला काय म्हणतो आपण फंडामेंटल पार्टिकल्स, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स. त्यापैकी प्रोटॉन आहे तो कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे, याच्यावरती चार्ज कोणता आहे पॉझिटिव्ह चार्ज. न्यूट्रॉन जो आहे त्याच्यावरती काय आहे न्यूट्रल आहे, ह्याच्यावरती कोणताच चार्ज नाही आहे. आणि इलेक्ट्रॉन्स काय आहेत निगेटिव्हली चार्ज पार्टिकल, याच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. सो हा जो पार्ट आहे न्यूट्रॉनचा तो आपण सध्या बाजूला ठेवूया, न्यूट्रल चार्ज आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन फक्त बघूया आपण. ओके, असाच एक ॲटम सपोज आपण घेतला, सपोज तो एक कार्बनचा ॲटम आहे. ओके, कार्बन ॲटम. कार्बनचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. याचा मिनिंग काय आहे, याचा मिनिंग आहे कार्बनमध्ये काय आहे, कार्बनमध्ये 6 प्रोटॉन आहेत. ओके, 6p पॉझिटिव्ह सेंट्रल आहे आणि त्याच्या अराउंड काय आहेत 6 इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत आहेत. ओके, सो इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये हे जे असं मी दाखवलेलं आहे बाजूने एक सर्क्युलर पाथ, त्याला काय म्हणतो आपण ऑर्बिट म्हणतो, ज्या पाथमध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, हे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च का दुसऱ्यामध्ये 4च का हे डिटेल्स आहे ते तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकणार आहात. ओके, सो कार्बन ॲटम आहे त्याच्यामध्ये काय बघा 6 पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि इलेक्ट्रॉन कसा आहे निगेटिव्हली चार्ज आहे. प्रोटॉन्स आहेत 6 काय आहेत निगेटिव्ह चार्जेस आहेत. सो टोटल तुम्ही होल कार्बन ॲटमवरती कोणता चार्ज आहे असं विचारलं तर 6 पॉझिटिव्ह आणि 6 निगेटिव्ह काय होईल तो 0 होऊन जाईल किंवा त्याला काय म्हणतो आपण न्यूट्रल आहे. ॲज अ होल कोणताही ॲटम कसा असतोय न्यूट्रल असतोय. ॲज अ होल तो कसा असेल न्यूट्रल असेल, कारण त्याच्यामध्ये तेवढेच अमाऊंट ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस आहेत जेवढे निगेटिव्ह चार्जेस आहेत. ओके, सपोज आता काय झालं, हा जो ॲटम आहे असं आपण म्हणूया की हा फायबर रॉडमध्ये आहे, तो काय केलं की याच्यावरती रब केला. म्हणजेच हा रब केला म्हणजेच काय होणार आहे, हा याचा दुसऱ्या बॉडीबरोबर संपर्क येणार आहे. ओके, किंवा दुसरा एक याच्या बाजूला ऑक्सिजनचा ॲटम आहे असं आपण म्हणूया.
हा ऑक्सिजनचा ॲटम आहे. ऑक्सिजनचा पिरियॉडिक ॲटॉमिक नंबर किती आहे? ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. याचा मिनिंग काय आहे? याचा मिनिंग असा आहे की याच्या सेंटरमध्ये 8 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि बाजूला काय आहेत? 8 निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. ओके, इथं एक इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतील, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये काय असतील? 6 असतील. 2 3 4 5 आणि 6. ओके, सो ऑक्सिजन ॲटम काय झाला? याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर आहे 8. याचा मिनिंग काय आहे? याच्यामध्ये 8 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि निगेटिव्ह चार्जेस किती आहे? 8 आहे. ॲज अ होल तो काय आहे? न्यूट्रल आहे. आता काय म्हणूया आपण, याच्यामध्ये जी फ्रिक्शन झाली कुणामध्ये? ह्या दोन जे मटेरियल्स आहेत, ओके, फायबर सरफेस आणि फायबर आणि दुसरा एक सरफेस, याच्यामध्ये फ्रिक्शन झाली. त्यामुळे काय होतील की याचे जे ह्याचं जो कॉन्स्टिट्यूएंट मटेरियल आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर आणि देन ॲटॉमिक लेवलपर्यंत आपण गेलो तर काय होतील की काही जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये आहेत ते कसे आहेत? आपण याला म्हणतो आपण लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो लूजली बाउंड जे इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्रिक्शनमुळे काय होतील की एका ॲटमपासून किंवा एका बॉडीपासून ते दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर होतील बिकॉज ऑफ फ्रिक्शन, असं आपण म्हणूया. आता आपण इथं काय म्हणूया की जे कार्बनमधले, ओके, या साईडला मी कार्बन लिहितो, इथं कार्बन हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी आणि या बाजूला ऑक्सिजन आहे. ओके, कार्बनमध्ये कोण कोण आहे बघा? याच्यामध्ये इथं आपण सांगितलं की 6 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, 6 पॉझिटिव्ह, किंवा इथं मी पॉझिटिव्ह लिहितो आणि या साईडला मी प्रोटॉन लिहितो. याच्या बाजूला काय आहेत? 6 निगेटिव्ह चार्जेस, याला काय याला म्हणतो आपण? इलेक्ट्रॉन. इथं काय म्हणतो आपण? ऑक्सिजनमध्ये काय काय बघा? ऑक्सिजनमध्ये 8 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, 8 आहेत ते प्रोटॉन आहेत आणि 8 काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. आता प्रोटॉनकडे पहा, प्रोटॉन कुठं आहेत? कोअरमध्ये आहेत, सेंटरला आहेत. हे त्याची जागा सोडणार नाहीत, कारण एका बॉडीचा दुसऱ्या बरोबर संपर्क येतो तेव्हा ते सेंटरला असल्यामुळे काय होतील की ते कमी जास्त होणार नाहीत. सो फक्त इलेक्ट्रॉन जे लूजली बाउंड आहेत हे स्ट्रॉंगली बाउंड आहेत, त्यामुळे ते सेंटरपासून हलणार नाहीत. हे न्यूक्लियसमध्ये आहेत आणि हे आउटर शेलमध्ये आहेत. सो ज्यावेळी फ्रिक्शन होणार आहे तेव्हा इलेक्ट्रॉनमध्येच इंटरॅक्शन होणार आहे, इलेक्ट्रॉन टू इलेक्ट्रॉन इंटरॅक्शन होणार आहे. सो ज्यावेळी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर रब होऊन जाईल, रब झाल्यानंतर काय होणार आहे की यातले जे काही ॲटम्स असतील, इथं आता हा जो ॲटम आहे तो कुठं असेल? समजा असं म्हणूया की इथं आहेत. हा जो दुसरा ऑक्सिजनचा ॲटम आहे ते इथं आहेत. सो यांच्यावर एकमेकावर ज्यावेळी फ्रिक्शन होईल त्यावेळी काय होतील की एका बॉडीचे इलेक्ट्रॉन दुसऱ्या बॉडीत जातील. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया की यातले 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय गेले? इकडे गेले. सो याच्या अगोदरचा चार्ज कसा आहे? न्यूट्रल आहे. हा अगोदर किती होता? 6 + 6 - हा 0 म्हणजे न्यूट्रल होता. आता त्यापैकी काय झालं की 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडे गेले, 2 इलेक्ट्रॉन्स म्हणतोय आपण, इथं ट्रान्सफर झाले. आता इथं इलेक्ट्रॉन्स किती उरले? इथं उरले 4 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे फक्त 4च निगेटिव्ह चार्ज उरला. आता पहा, कार्बन ॲटमचे याचे 2 इलेक्ट्रॉन्स इकडे गेले, ओके, याचे 2 इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजन ॲटमला गेले. सो काय झालं की 6 पॉझिटिव्ह सेंटरचे 4 तसेच राहिले, पण 2 हा इलेक्ट्रॉन निघून गेला, त्यामुळे याच्यावर किती उरले? आता 4 इलेक्ट्रॉन्स उरले. सो आता याच्यावरची चार्ज किती आहे बघा? 6 पॉझिटिव्ह आणि 4 निगेटिव्ह, म्हणजे टोटल रिझल्टंट काय होईल? +2. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह 2 असा चार्ज तयार होईल. आता इकडे सिच्युएशन काय बघा? इलेक्ट्रॉन घेण्याच्या अगोदर याच्यावरती 8 पॉझिटिव्ह आणि 8 निगेटिव्ह चार्जेस होते, ओके, म्हणजे इक्वल होते. हा न्यूट्रल होता. त्याने काय घेतले? इथले 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्राचे घेतले, म्हणजे याच्यावर एक्सेस आणि 2 एक्सेस -2 चार्ज तयार झाला, कारण 2 इलेक्ट्रॉन इकडे याच्याकडे आले, इथले याच्याकडचे, यानं काय केले? 2 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा घेतले. आता याच्याकडे काय काय बघा? 8 सेंटरला पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे 8 इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि इकडून आलेले 2 एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स आहेत. सो 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. सो +8 - 10 काय होणार आहे? -2. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? -2 चार्ज आणि हा म्हणतो आपण +2 चार्ज. सो इलेक्ट्रॉन आहे ते एका बॉडीपासून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर झाले. आता इथं लक्षात ठेवण्यासारखी बाब कोणती आहे बघा? जी बॉडी इलेक्ट्रॉन दुसऱ्या बॉडीला देते ती पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करते. ती काय करते? पॉझिटिव्ह चार्ज एक्वायर करते. आणि जी बॉडी इलेक्ट्रॉन्स घेते ती काय करते? निगेटिव्ह चार्ज एक्वायर करते. ओके, लक्षात ठेवा की जी बॉडी चार्जेस देते, इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला देते, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. जी बॉडी इलेक्ट्रॉन्स घेते त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज तयार होतो. लक्षात? ओके, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जसं की तुम्ही एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ बघितलेला आहे.
काय आहे एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ? एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ आहे एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू द अदर फॉर्म. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. म्हणजे एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, ती एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होते. फॉर एक्झाम्पल पोटेन्शियल एनर्जी आहे त्याचं कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होईल, कायनेटिकचं आणि दुसऱ्या कोणत्या एनर्जीमध्ये कन्व्हर्शन होईल. पण एनर्जी तुम्ही नव्यानं क्रिएट करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही, फक्त त्याचं एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर केलं जाते. ठीक आहे. सिमिलरली इथं कोणता नियम आहे? इथं आहे इलेक्ट्रॉन कॉन्झर्वेशन लॉ. इलेक्ट्रॉन किंवा कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. इलेक्ट्रॉन म्हणण्यापेक्षा आपण चार्ज म्हणूया. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. कॉन्झर्वेशनचं इथं मिनिंग काय आहे? रिमेन ॲज इट इज, किंवा तसाच्या तसा राहणे. जसं की एनर्जी कॉन्झर्वेशन आहे की तसा हा चार्ज कॉन्झर्वेशन चालू आहे. काय चार्ज कॉन्झर्वेशन चालू आहे? इथंच तुम्ही पहा, इथं तुम्ही इलेक्ट्रॉन क्रिएट केले नाहीत. ओके, ऑलरेडी प्रेझेंट आहेत. इथं पण इलेक्ट्रॉन ऑलरेडी प्रेझेंट आहेत. बट इथं काय झालं की एका बॉडीमधून 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या बॉडीमध्ये गेले. ओके, त्यामुळे काय झाला? पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, इथं निगेटिव्ह चार्ज तयार झाला. ओके, किंवा काय म्हणू शकतो आपण, इथले कधीतरी इकडे गेले असतील किंवा इथले इथं आले, किंवा हा इथले जे एक्सिस इलेक्ट्रॉन आहे परत हा कोणाला तरी दुसऱ्याला देऊन जाईल. सो कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज काय म्हणतो? इलेक्ट्रॉन्स कॅनॉट बी किंवा चार्जेस कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय. तुम्ही चार्ज तयार करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. सो इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन बॉडी टू द अदर बॉडी. ओके, सो कॉन्झर्वेशन ऑफ चार्जचा लॉ काय आहे? चार्ज कॉन्झर्वेशनचा लॉ काय आहे? इलेक्ट्रॉन किंवा चार्जेस कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पार्ट ऑफ सिस्टीम टू द अदर पार्ट. ओके, एक पार्ट ऑफ सिस्टीम पासून दुसऱ्या पार्ट ऑफ सिस्टीम मध्ये आपण ते ट्रान्सफर करू शकतो. दिस इज अ कॉन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, सो जनरली चार्ज आहे तो कशाने डिनोट केला जातो? क्यू या लेटरने डिनोट केला जातो. कॅपिटल क्यू किंवा स्मॉल क्यू न पण डिनोट केला जातो. काही बुकमध्ये स्मॉल क्यू घेतले, काही बुकमध्ये कॅपिटल क्यू घेतले. या लेटरने डिनोट केला जातो. आणि चार्जचं युनिट काय आहे? याचं युनिट आहे कुलोम. आणि इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतोय? सो चार्ज ऑन इलेक्ट्रॉन हा एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेला आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला नाही आहे, बट दिस इज एक्सपेरिमेंटली व्हेरीफाईड थिंग. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलूम. खूप कमी असतो, एवढा चार्ज असतो एका इलेक्ट्रॉनवरती. चार्जेसमध्ये जो फोर्सेस आहेत त्याचा जो स्टडी आहे तो कुलम नावाच्या सायंटिस्टने केला, आणि त्याने एक लॉ डिझाईन केला. त्याचं नाव आहे कुलोम्स लॉ. त्याला कुलोम्स लॉ किंवा कुलोम्स इनवर्स स्क्वेअर लॉ असंही म्हटलं जातं. कुलोम्स इनवर्स स्क्वेअर लॉ. ओके, काय हा लॉ बघा. जसं की तुम्ही मॅग्नेटमध्ये बघितलं, मॅग्नेटमध्ये काय बघितलं की सेम जे पोल्स असतील n दुसरा n असं घेतलं तर ते काय करतात? एकमेकाला रिपेल करतात विथ सम फोर्स. आणि तो फोर्स तो आपण काढलेला आहे. F इक्वल टू 1/4π μ0 μr m1 m2 डिवायडेड बाय d². ओके, m1 m2 काय आहे? पोल स्ट्रेंथ आहे. μ0 μr काय आहे? परमिएबिलिटी ऑफ मीडियम आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी, आणि डिवाइड बाय जे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. ओके, याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्या स्क्वेअर. सो आपण काय म्हणतो की जर सेम पोल्स असतील, n आणि n पोल असतील, तर ते काय करतात? एकमेकाला रिपेल करतात. आणि अपोजिट पोल्स असतील, हा काय आहे? सपोज हा आहे s आणि इथं आहे n, तर हे काय करतील? एकमेकाला अट्रॅक्ट करतील विथ सम फोर्स. सिमिलरली याला काय म्हणतो आपण की force of attraction between opposite pole and force of repulsion between same pole. ओके, सिमिलरली चार्जेसच्या बाबतीत काय आहे की पॉझिटिव्ह चार्जेस काय करेल? दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जेसला काय करेल? रिपेल करेल विथ सम फोर्स. किंवा हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो दुसऱ्या निगेटिव्ह चार्जला काय करेल? अट्रॅक्ट करेल विथ सम फोर्स. ओके, so same charges repel each other, opposite charges attract each other. so जो हा अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्हचा जो फोर्स आहे त्याचा स्टडी आहे
तो कुलोम्सने केलेला आहे. सो फर्स्ट त्याचं ऑब्झर्वेशन, त्याला ऑब्झर्वेशन काय मिळालं? फर्स्ट ऑब्झर्वेशन, सो सपोज दोन चार्जेस आहेत. दिस इज चार्ज 1 located at distance, located at this point. Other charge, okay, other charge is located at here, त्याला आपण म्हणूया Q2. ओके, चार्ज, दिस इज चार्ज 1, चार्ज 2 काय ठेवले? ॲट अ डिस्टन्स D अपार्ट फ्रॉम इच अदर. या दोन्ही मधलं डिस्टन्स किती आहे? D आहे. सो फर्स्ट ऑब्झर्वेशन असं मिळालं की फोर्स या दोन मधलं काय असणार? हे सपोज दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस असतील तर काय असेल? यामध्ये काय असेल? रिपल्शन असेल. सध्या मी याच्यावर जे चार्ज आहे त्याचा विचार करत नाही, फक्त हे चार्जेस आहेत. आयदर दिस इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, और दिस इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सपोज यापैकी एक पॉझिटिव्ह असेल, एक निगेटिव्ह असेल, तर ते काय करतील? एकमेकाला अट्रॅक्ट करतील. सपोज दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर काय करतील? ते रिपेल करतील. किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तर ते काय करतील? एकमेकाला रिपेल करतील विथ सम फोर्स. सो हा जो रिपल्शन किंवा अट्रॅक्शनचा जो फोर्स आहे तो प्रोपोर्शनल आहे. कोणाच्या प्रोपोर्शनल आहे? चार्ज Q1 ची व्हॅल्यू किती आहे त्याच्या प्रोपोर्शनल आहे. सपोज मी काय केलं, हा जो चार्ज आहे Q2 फिक्स ठेवला, डिस्टन्स फिक्स ठेवलं आणि चार्ज Q व्हॅरी केला. पहिल्यांदा काय केलं? 1 कोलम घेतला, नंतर 2 कोलम घेतला, 3 कोलम घेतला, 4 कोलम घेतला आणि काय होतंय चेक केलं फोर्सवर. तर असं लक्षात आलं की जसं चार्जची व्हॅल्यू वाढत जाईल फोर्स काय होतो? इन्क्रीज होतो. ॲज चार्ज Q इन्क्रीजेस फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो? फोर्स इज प्रोपोर्शनल टू Q1. दुसऱ्या केसमध्ये काय करून बघितलं आपण? चार्ज Q1 सेम ठेवला, डिस्टन्स सेम ठेवला आणि चार्ज Q2 ची व्हॅल्यू वाढवली. चार्ज Q2 ची व्हॅल्यू काय केली? इन्क्रीज केली. 1 कोलम, 2 कोलम, 3 कोलम आणि फोर्सवरती काय इफेक्ट होतो हे चेक केलं. तर इन दिस केस फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. याचा मिनिंग काय झाला? फोर्स इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू चार्ज Q2. ओके, पहिलं ऑब्झर्वेशन असं मिळालं कोलमला की फोर्स इज प्रोपोर्शनल टू चार्ज Q1. दुसरं ऑब्झर्वेशन मिळालं फोर्स इज प्रोपोर्शनल टू चार्ज Q2. म्हणजे फोर्स हा दोन्हीच्या प्रोपोर्शनमध्ये आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल म्हणतो आपण. दुसरं कोलमनं काय केलं? दुसरं कोलमनं हे दोन्ही चार्जेस आहेत ते सेम ठेवले. फॉर एक्झाम्पल दिस इज 1 कोलम, दिस इज ऑल्सो 1 कोलम, किंवा दिस इज 1 कोलम और 2 कोलम, हे फिक्स ठेवले. त्याची जी व्हॅल्यू वॉटेवर जी व्हॅल्यू आहे ती काय केली? फिक्स ठेवली. आणि जे डिस्टन्स आहे ते चेंज करून बघितलं. डिस्टन्स एकदा 1 मीटर ठेवलं, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, और डिस्टन्स काय केलं? इन्क्रीज केलं. किंवा डिस्टन्स कमी केलं, 1 मीटर, 0.5 मीटर, 0.2 मीटर, 0.1 मीटर. आणि फोर्सवरती काय इफेक्ट होतो हे चेक केलं. डिस्टन्स काय केलं? व्हॅरी केलं. डिस्टन्स कमी किंवा जास्त करून बघितलं फोर्सवरती काय इफेक्ट होतो. सो असं लक्षात आलं की दिस इज फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. याचा मिनिंग काय आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शन आपण कधी म्हणतो? जेव्हा एक व्हॅल्यू वाढते तेव्हा दुसरी कमी होते. म्हणजे डिस्टन्स जसं जसं आपण वाढवणार आहे तसं काय होणार आहे? फोर्स कमी होणार आहे. एक व्हॅरिएबल वाढतो आणि दुसरा कमी होतो त्यावेळी आपण काय म्हणतो? इन्व्हर्स प्रोपोर्शन आहे म्हणतो. सो जसं डिस्टन्स वाढत जाणार आहे तसं काय होणार आहे? यामधला फोर्स कमी 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 होत जाईल. सो फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. दुसरं एक त्यानं काय केलं? कुलोम्बनं आणि एक एक्सपेरिमेंट करून बघितला. हे जे दोन चार्जेस आहेत, ओके, फिक्स व्हॅल्यू Q1, Q2 अँड डिस्टन्स D, हे तिन्ही फिक्स कॉन्स्टंट ठेवले आणि मीडियम चेंज केले. फॉर एक्झाम्पल हे चार्ज Q1, Q2 ॲट अ डिस्टन्स D प्लेस इन एअर मीडियम, एअरमध्ये आहेत. ओके, त्यावेळेचा फोर्स मेजर केला. देन दोन्ही चार्जेस उचलले आणि सेम डिस्टन्सवरती वॉटरमध्ये ठेवले. ओके, हे दोन्ही चार्जेस डीप केले वॉटरमध्ये आणि फोर्स मेजर केला. पुन्हा काय केलं? ऑइलमध्ये ठेवले, मेजर केला. याच्यामध्ये दुसरं काहीतरी मीडियम ठेवलं, फॉर एक्झाम्पल वूड ठेवलं किंवा आणि अदर मीडियम काही पण ठेवलं आणि फोर्स मेजर केला. सो he also found that force is inversely proportional to property of medium. ती प्रॉपर्टीला आपण काय म्हणणार आहे? डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, सॉरी, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. हे याला काय म्हणतो? इप्सिलॉन. हे असं वाचलं तर इप्सिलॉन. ओके, ग्रीक सिम्बॉल आहे, याला आपण म्हणतो परमिटिव्हिटी. ओके, सो कुलोम्बने जे एक्सपेरिमेंट केले त्याला असं ऑब्झर्वेशन झालं. फर्स्ट ऑब्झर्वेशन, फोर्स between these two charges proportional to charge first charge. Force between these two is directly proportional to charge 2, inversely proportional to distance square आणि inversely proportional to permittivity of medium. परमिटिव्हिटी म्हणजे काय? की ते जे मीडियम या दोन चार्जेसच्या मध्ये ठेवणार आहे आपण, ते किती परमिट करतं फोर्स अप्लाय करायला, त्याला काय म्हणतो आपण? परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम. ओके, सो हे सगळे जे ऑब्झर्वेशन आहेत ते काय करणार आहे आपण? एकत्र करणार आहे. सो कंबाइनली काय म्हणू शकतो आपण? Combinedly, force is proportional to charge Q1, directly proportional to charge Q2,
then distance square, inversely proportional distance square, and then this epsilon. ओके. सो आता नेक्स्ट काय करायचं की आपल्याला हा प्रोपोर्शनिटी साइन काढून टाकायचा आहे. प्रोपोर्शनिटी साइन ज्यावेळी आपण काढून टाकतो त्यावेळी काय करतो, मल्टिप्लाय विथ सम कॉन्स्टंट, एका कोणत्याही कॉन्स्टंटनं मल्टिप्लाय करतो आणि हा जो कॉन्स्टंट आहे तो ऑब्झर्व असं मिळाला आपल्याला 1/4 पाय. ओके. हा काय म्हणतो आपल्याला प्रोपोर्शनिटी कॉन्स्टंट. ओके. सो बाकीचं ॲज इट इज. सो Q1 Q2 एप्सिलॉन डी स्क्वेअर. ओके. सो याला काय म्हणतो आपण, फोर्स बिटवीन टू चार्जेस प्लेस्ड इन ए मीडियम ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इप्सिलॉन, प्लेस्ड इन ए मीडियम ऑफ परमिटिव्हिटी इप्सिलॉन ॲट अ डिस्टन्स ऑफ डी. त्यावेळेचा फोर्स काय असेल, दिस. ओके. सो याला काय म्हणतो आपण, फोर्स बिटवीन टू चार्जेस. ओके. याला काय म्हणतो आपण, फोर्स इन मीडियम. सो आता आपल्याला काय करायचं, ही जी इप्सिलॉन आहे हा काय करणार आहे, आपण कम्पेअर करणार आहे एअर सोबत. म्हणजे जी परमिटिव्हिटी आहे त्याला आपण स्टँडर्ड परमिटिव्हिटी कुणाची म्हणतो, एअर किंवा व्हॅक्यूमची. सो एअर किंवा व्हॅक्यूमची जी परमिटिव्हिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, इप्सिलॉन 0. परमिटिव्हिटी ऑफ एअर किंवा व्हॅक्यूम. सो याच्यासोबत आपण कम्पेअर करणार आहे. सो जसं की आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये काय केलं होतं, परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम इज इक्वल टू, परमिएबिलिटी ऑफ एनी मीडियम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणतो, एक कॉन्स्टंट घेतला होता आपण, रिलेटिव्ह परमिएबिलिटी त्याला म्हटलं जातं, इज इंटू परमिएबिलिटी ऑफ एअर असं घेतलं होतं. सिमिलर या केसमध्ये आहे. ओके. परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम. ओके. हे मॅग्नेटिक केसमध्ये आहे. परमिटिव्हिटी ऑफ एनी मीडियम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट, त्या कॉन्स्टंटला इथं के असं म्हटलं जातं, इंटू परमिटिव्हिटी ऑफ एअर. ओके. आणि हा जो कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हटलेलं आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. ओके. आणि ही जी केची व्हॅल्यू काय असते, के इज इक्वल टू 1 फॉर एअर किंवा व्हॅक्यूमसाठी काय असते, याची व्हॅल्यू 1 असते. सो हे जे इक्वेशन आहे ते आपण आता फॉर एअरसाठी लिहिणार आहे. सो दिस इक्वेशन फॉर एअर किंवा व्हॅक्यूम, फोर्स इन एअर और व्हॅक्यूम, 1/4 पाय. हे इप्सिलॉनच्या ऐवजी काय होणार आहे, इप्सिलॉन 0 के होणार आहे. इप्सिलॉन 0 के. ओके. Q1 Q2 divided by d square. So this is a force between two charges placed in air or vacuum medium at a distance of d. Okay. So ही जी इप्सिलॉन 0 के आहे, परमिटिव्हिटी ऑफ एअर और व्हॅक्यूम, ह्याची एक्सपेरिमेंटली जी व्हॅल्यू फाउंड केलेली आहे, एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व व्हॅल्यू आहे इप्सिलॉन 0 इज इक्वल टू 8.85 इंटू 10⁻12 कुलम स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. हे तुम्हाला प्रॅक्टिकल नाही आहे, बट हायर फिजिक्समध्ये हे एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व केलेली, एक्सपेरिमेंटली फाउंड केलेली थिंग्स आहे. ओके. सो ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार आहे, इथं पुट करणार आहे. दिस व्हॅल्यू 1/4 पाय इप्सिलॉन 0. सो हे काय मिळेल आपण, 1/4 पाय इप्सिलॉन 0 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू तुम्ही पुट करायची 1/4 मल्टिप्लाय बाय 3.14 मल्टिप्लाय बाय इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू आहे 8.85 इंटू 10⁻12. सो हे तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 1/4 पाय इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू मिळणार आहे तुम्हाला नियरली इक्वल टू 9 इंटू 10⁻9. ठीक आहे. सो इथून पुढे जे कॅल्क्युलेशन्स आहेत त्यामध्ये तुम्ही ही व्हॅल्यू डायरेक्टली यूज करायची आहे. 1/4 पाय इप्सिलॉन 0 ची व्हॅल्यू डायरेक्टली यूज करायची. सो आता फॉर्म्युला मॉडिफाय कसा होईल बघा, हाच फॉर्म्युला मॉडिफाय होईल. आता 1/4 पाय इप्सिलॉन 0 च्या ऐवजी आपण काय करणार, 9 इंटू 10⁻9 ही व्हॅल्यू पुट करणार आहे. सो एफ फॉर एअर और व्हॅक्यूम, मी आता लिहित नाही इथं, काय येणार आहे 9 इंटू 10⁻9 हे डिवाइड बाय मध्ये के ॲज इट इज राहील, के इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. सो हे काय झालं तुम्हाला मिळाली व्हॅल्यू. ओके. सो ही जी केची व्हॅल्यू आहे ही किती असते, एअरसाठी 1 असते, के इक्वल टू 1
फॉर एअर. सो हे इक्वेशन कसं मिळेल तुम्हाला, फॉर एअर इक्वेशन असं मिळेल, ह्याची व्हॅल्यू इनपुट केलं तर डायरेक्टली 9 × 10⁻⁹ Q1 Q2 divided by distance square. Okay, so what is 1 coulomb charge? 1 coulomb charge equal to how much? सो हा डिफाईन करू शकतो आपण 1 कुलॉम चार्ज म्हणजे किती. सो आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो कसा आहे, फोर्स बिटवीन टू चार्जेस प्लेस्ड इन एअर ॲट अ डिस्टन्स ऑफ डी. सो आहे फॉर्म्युला 9 × 10⁻⁹ Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, 1 कुलॉम चार्ज डिफाईन करण्यासाठी आपण जे चार्जेसच्या व्हॅल्यू आहेत त्या डिसाईड करणार आहे. सपोज हे दोन चार्जेस आहेत, this is Q1, this is Q2. okay, so Q1 equal to Q, किंवा आपण काय म्हणूया Q1 equal to दोन्ही चार्जेस काय आहे ते सेम चार्जेस आहे असं आपण म्हणूया, बोथ चार्जेस आर द सेम. फॉर एक्झाम्पल हा चार्ज किती आहे, 1 कुलॉम आहे असं आपण म्हणूया. ओके, आणि दुसरा हा चार्ज आहे तो पण 1 कुलॉम आहे असं आपण म्हणूया. ओके, आणि हे जे डिस्टन्स आहे दॅट इज इक्वल टू 1 मीटर. ओके, 1 कुलॉम चार्ज 1 मीटर डिस्टन्सवरती ठेवले तर हा फॉर्म्युला मॉडिफाय कसा होईल बघा. देन फोर्स इक्वल टू 9 × 10⁻⁹. ओके, मल्टिप्लाय बाय Q1 ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 1 कुलॉम, सो 1. Q2 ची व्हॅल्यू किती आहे 1, सो 1 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर. डिस्टन्स किती ठेवलं आहे 1 मीटर, सो 1 चा स्क्वेअर. सो फोर्स किती येणार आहे बघा, 1 मल्टिप्लाय बाय 1 डिवाइड बाय 1 म्हणजे सो 1 × 1 डिवाइड बाय 1 स्क्वेअर. सो हे 1 येऊन जाईल आणि फोर्सची व्हॅल्यू येणार 9 × 10⁻⁹ न्यूटन. ओके, सो आता ही जी फोर्सची व्हॅल्यू आहे याच्या सहाय्याने आपण 1 कुलॉम चार्ज डिफाईन करू शकतो. ओके, इफ आता बाबा डेफिनेशन कशी तयार करता येते 1 कुलॉम चार्जची. इफ सेम अमाउंट ऑफ चार्जेस आर प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर अपार्ट फ्रॉम ईच अदर अँड इफ they exert force of 9 × 10⁻⁹ Newton on each other, then these charges are said to be of 1 coulomb. ओके, अशा प्रकारे याची आपण डेफिनेशन करू शकतो 1 कुलॉम चार्जची. दुसरा एक याच्यामध्ये पार्ट असा आहे की तुम्ही जे फोर्स फॉर मीडियम आणि फोर्स फॉर एअर जो फाइंड आउट केलेला आहे, कसं इक्वेशन आहे त्याचं, एफ फॉर एनी मीडियम. ओके, एनी मीडियम कसं लिहितो आपण, 1/4πε0 k Q1 Q2 डिवायडेड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ओके, आता ही जी के ची व्हॅल्यू आहे ती किती आहे 1 फॉर एअर. सो के इक्वल टू 1 फॉर एअर. सो मी फोर्स फॉर एअर असं लिहायचं असेल मला, फोर्स बिटवीन टू चार्जेस प्लेस्ड इन एअर. हेच इक्वेशन मॉडिफाय 1/4πε0. हे के ची जागी 1 पुट करणार, सो इथं मल्टिप्लाय बाय 1 येऊन जाईल. सो Q1 Q2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे दोन फॉर्म्युले आहेत याच्या साहाय्याने काय करायचं आहे, दिस इज 1 अँड दिस इज 2, याच्या साहाय्याने आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो मला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी मी काय करणार, सो इक्वेशन 2 ला आपण काय करणार, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 असं करणार आहे. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केलं, काय येणार आहे बघा, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 आहे एफ एअर इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, दिस डिवाइड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे एफ मीडियम. सो अशा प्रकारे इक्वेशन डिवाइड असतील तर तुम्हाला काय करायचं असते, लेफ्ट हँड साइड दोन्ही इक्वेशनची म्हणजे इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय इक्वेशन 1 ची लेफ्ट हँड साइड, इक्वेशन 2 ची राईट हँड साइड डिवाइड बाय इक्वेशन 1 ची राईट हँड साइड, अशा प्रकारे करायला लागेल. सो इक्वेशन 1 ची राईट हँड साइड बघा काय आहे, 1/4πε0 k Q1 Q2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आता यात जे सिमिलर क्वांटिटी आहेत ते कॅन्सल होतील. फॉर एक्झाम्पल दिस इज 1/4πε0 1/4πε0 कॅन्सल. देन Q1 Q2 हे डी स्क्वेअर कॅन्सल. सो आता इक्वेशन कसं मिळेल आपल्याला बघा. So this equation we can write F air, force in air divided by force in medium is equal to, हे 1च राहील, सगळं कॅन्सल झालं इथलं, डिवाइड बाय 1/k. हे 1 डिवाइड बाय इथं k येऊन जाईल. ओके, सो आता हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये हे काय होईल, न्यूमरेटरमध्ये येऊन जाईल. ओके, सो हे ना तुमचं F air
divided by F medium is equal to K. So this is the value of K in terms of forces. हे F air आहे, याला तुम्ही F vacuum पण असं म्हणू शकता. F air किंवा हेच तुम्ही असं लिहू शकता F vacuum divided by F medium. So both are the same. So this is the value of dielectric constant K in terms of force. Okay, next part is electric field intensity. Electric field intensity. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅपिटल ई या लेटरने डिनोट केली जाते. पहिल्यांदा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय हे जाणून घ्या. जसं की मॅग्नेटिकच्या चॅप्टरमध्ये आपण काय घेतलं, मॅग्नेटिक फील्ड बघितलं होतं. असं एक मॅग्नेट घेतलं होतं आणि मॅग्नेटच्या अराउंडचा जो स्पेस आहे, ज्या स्पेसमध्ये दुसरं मॅग्नेट आणलं किंवा आयर्न कोबाल्ट निकेलचे पार्टिकल आणले तर ते काय होतात, अट्रॅक्ट होतात. सो स्पेस अराउंड द मॅग्नेट इन विच मॅग्नेटिक फील्ड इज इफेक्टिव्ह, त्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक फोर्स इज इफेक्टिव्ह, त्याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फील्ड म्हणतो. सिमिलरली असं आपण एक पॉझिटिव्ह चार्ज घेणार आहे. सपोज याला आपण म्हणूया एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, याला आपण म्हणूया क्यू. ओके, क्यू चार्ज आहे. याच्या अराउंडचा जो स्पेस आहे, याच्या स्पेसमध्ये दुसरा चार्ज आणल्यानंतर काय होईल, त्याच्यावर तो आयदर तो अट्रॅक्टिव्ह किंवा रिपल्सिव्ह फोर्स अप्लाय करेल डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ चार्ज, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो जे ती स्पेस आहे त्या स्पेसला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो इलेक्ट्रिक फील्डचं स्टडी करण्यासाठी आपण काय करणार आहे, दुसरं एक टेस्ट चार्ज घेणार आहे. टेस्ट चार्ज नाव असं का बरं दिलं आहे, कारण तो इलेक्ट्रिक फील्ड टेस्ट करतो. ओके, सो दुसरा एक टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याला आपण म्हणणार आहे स्मॉल क्यू. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, हा जो इलेक्ट्रिक कॅपिटल क्यू हा चार्ज आहे, याचं फील्ड आपल्याला स्टडी करायचं आहे. त्यासाठी आपण दुसरा एक टेस्ट चार्ज घेतला जो कॅपिटल क्यू या चार्जचं फील्ड आहे तो टेस्ट करेल. सो याला आपण म्हणतो टेस्ट चार्ज. ओके, स्मॉल पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ओके, सो हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पण पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो यामधलं डिस्टन्स डी असेल तर तो काय करेल, हा चार्ज आहे तो ह्या चार्जला काय करेल, रिपेल करेल. ओके, आता असं आपण म्हणूया की हा चार्ज आहे तो स्टेबल आहे, व्हेरी व्हेरी लार्ज चार्ज आहे, हा स्टेबल आहे. सो हा या चार्जला काय करेल, रिपेल करेल. सो याच्यामध्ये जो फोर्स असेल तो कसा असेल, रिपल्सिव्ह काइंड ऑफ फोर्स. ओके, सो दिस चार्ज रिपेल दिस पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज विथ अ फोर्स एफ. सो आपण इलेक्ट्रिक फील्ड कसं डिफाईन करू शकतो, इलेक्ट्रिक फील्ड इज डिफाईन्ड ॲज फोर्स पर युनिट चार्ज. ओके, म्हणजे हा जो फोर्स अप्लाय झाला आहे पर युनिट दिस चार्ज, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा एफची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एफची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करू आपण, आपल्याला यामधलं डिस्टन्स माहीत पाहिजे. सो डिस्टन्स किती आहे, डी आहे. सो या इक्वेशनला मी काहीतरी नंबर देतो, फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर 1. ओके, सो ह्या इक्वेशनमध्ये काय काय रिक्वायरमेंट आहे, एफची रिक्वायरमेंट आहे मला. सो एफ मला फाइंड आउट करायचे आहे. एफ काय आहे, फोर्स बिटवीन दिस टू चार्जेस. ओके, फोर्स कसं लिहितोय आपण, 1/4 पाय इप्सिलॉन 0. हे दोन फोर्सेस सपोज प्लेस्ड इन एअर म्हणूया किंवा व्हॅक्यूम म्हणूया, प्लेस्ड इन व्हॅक्यूम किंवा एअर और एअर. ओके, अशा केसमध्ये केची व्हॅल्यू कशी असणार आहे, 1 असणार आहे. सो इप्सिलॉन 0 के मी 1 ती व्हॅल्यू मी लिहित नाही. सो मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ चार्ज क्यू स्मॉल क्यू डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ, जसं की आपण Q1 Q2 लिहितो, Q1 Q2, इथं काय आहे, क्यू आणि स्मॉल क्यू आहे. सो इथं येईल क्यू आणि स्मॉल क्यू डिवायडेड बाय डी स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके, सो नेक्स्ट 1/4 पाय इप्सिलॉन 0 हा काय फॅक्टर आहे, 1/4 पाय इप्सिलॉन 0 इज 9 × 10⁹. सो आपलं इक्वेशन कसं येईल, 9 × 10⁹ क्यू स्मॉल क्यू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ही व्हॅल्यू कशाची झाली, ही व्हॅल्यू झाली आपल्या फोर्सची. सो पुटिंग दिस व्हॅल्यू ऑफ फोर्स इन इक्वेशन 1. ओके, आपण असं म्हणूया, पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट केली. सो इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल टू, ओके, इलेक्ट्रिक फील्ड ई इक्वल टू, एफची व्हॅल्यू मी इथून लिहिली, 9 × 10⁹ कॅपिटल क्यू स्मॉल क्यू डिवाइड बाय डिस्टन्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय दिस चार्ज स्मॉल क्यू. सो हा स्मॉल क्यू आहे तो या स्मॉल क्यू बरोबर कॅन्सल होऊन जाईल. सो इलेक्ट्रिक फील्डचं इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इक्वल टू 9 × 10⁹ this q divided by d square. So this is the equation of electric field.
सो आता हे कधी इलेक्ट्रिक फील्ड हे कशामधलं आहे, व्हॅक्यूम किंवा एअरमधलं आहे. हेच जर इलेक्ट्रिक फील्ड दुसऱ्या एका मीडियममध्ये ठेवलं असतं तर इलेक्ट्रिक फील्ड कसं आलं सांगा, 9 × 10⁻⁹. इथं काय आलं असतं, इप्सिलॉन 0 सोबत के आला असता, के तो इथं आला असता, तो ॲटोमॅटिकली इथं आला असता, म्हणजेच काय असतं इथं के ची व्हॅल्यू आली असती. सो Q/d². अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड आलं असतं फॉर मीडियम. हे मीडियम मधलं आहे, हे आपण म्हणूया व्हॅक्यूम किंवा एअर मधलं. समजलं. सो दिस इज द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. आता आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचं काय लिहायचं आहे, युनिट लिहायचं आहे. युनिट काय इलेक्ट्रिक फील्डचं, सो युनिट आपण इथून लिहू शकतो. फोर्स युनिट काय आहे, न्यूटन, डिवाइड बाय काय चार्जचं युनिट काय आहे, कुलम. सो याचं युनिट आहे न्यूटन पर कुलम. ओके. सो आता जे इक्वेशन दिलेलं आहे, इक्वेशनचे आपण सिग्निफिकन्स बघूया. ओके. काय इक्वेशन सजेस्ट करतं, इलेक्ट्रिक फील्ड कशावरती डिपेंड आहे. सो यावरून आपल्याला लक्षात येतं की इलेक्ट्रिक फील्ड इज अ डिपेंड ऑन चार्ज. ओके. चार्जची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. दुसरं कशावरती डिपेंड आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज डिपेंड अपॉन द डिस्टन्स. ओके. आणि दुसरं इलेक्ट्रिक फील्ड इज डिपेंड अपॉन के म्हणजेच काय, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम, म्हणजे मीडियमवरती डिपेंड आहे. म्हणजेच हे चार्जेस आहे तो पाण्यात ठेवला आहे की एअरमध्ये ठेवला आहे, व्हॅक्यूममध्ये ठेवला आहे की दुसऱ्या कोण्या मीडियममध्ये ठेवला आहे, याच्यावरती डिपेंड आहे इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड कशावरती डिपेंड आहे, चार्जवरती डिपेंड आहे. जसं तुम्ही, आणि दुसरं कशावरती, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सवरती. म्हणजेच काय, डिस्टन्स जसं कमी होईल तसं इलेक्ट्रिक फील्ड वाढेल. तुमच्या लक्षात येते की हे दोन चार्जेस असं आपण जवळजवळ आणले तर इलेक्ट्रिक फील्ड काय होईल, वाढत जाईल. जसं हा चार्ज याच्यापासून दूर नेणार काय होणार, डिस्टन्स वाढणार आणि इलेक्ट्रिक फील्ड कमी होत जाणार. ओके. सो इट इज डिपेंड अपॉन चार्ज, इट इज डिपेंड अपॉन डिस्टन्स, इट इज डिपेंड अपॉन मीडियम. हे दोन चार्जेस कशामध्ये ठेवलेले आहेत, कोणतं मीडियम आहे याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड डिपेंड आहे. ओके. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स, जसं तुम्ही मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स बघितलेला आहे, सिमिलरली इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे. जसं की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्समध्ये काय म्हणतो आपण की इट इज स्टार्टिंग फ्रॉम एन पोल आणि एंड ऑन एस पोल, अशा प्रकारचे लूप होते तिथं. आता ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ, हे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहे, काय देतात की ॲक्शन ऑफ फोर्स किंवा त्या लाईन अलॉंग, त्या लाईनच्या अलॉंग फोर्स ॲक्ट होतो. सिमिलरली इथं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहेत, दॅट विल गिव्स द डायरेक्शन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. ओके. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स फाइंड आउट करण्यासाठी एक पॉझिटिव्ह चार्ज घेऊया. ओके. दिस इज अ पॉझिटिव्ह चार्ज. आणि जे लाईन ऑफ फोर्स, ॲक्शन ऑफ लाईन ऑफ फोर्स फाइंड आउट करण्यासाठी दुसरा एक छोटा मी टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि तो त्याच्या फील्डमध्ये आणून ठेवला. ओके. सो हा चार्ज आहे तो स्टेबल आहे. दुसरा चार्ज मी याच्या फील्डमध्ये आणून ठेवला आणि काय केलं की हा चार्ज आहे तो मी इथून सोडून दिला. सोडल्याबरोबर काय होणार आहे की दोन जे चार्जेस कसे आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो ते काय करतील, एकमेकावरती रिपल्शन फोर्स अप्लाय करतील. सो हा टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज काय आहे, हॅव्हिंग लार्ज क्वांटिटी, हॅव्हिंग लार्ज मास. सो हा स्टेबल आहे असं आपण इमॅजिन करूया. आणि हा जो चार्ज आहे तो हॅव्हिंग लेस मॅसिव्ह आणि लेस चार्ज लेस क्वांटिटी आहे. सो लेस मॅसिव्ह आहे. सो याची मोशन, हा काय करेल, हा याची जागा चेंज होईल. सो ज्यावेळी मी हा दोन्ही चार्जेस इथं आल्यानंतर हा सोडल्यानंतर काय होणार आहे की हा याच्यावरती रिपल्सिव्ह फोर्समुळे काय करेल, तो अशी मोशन या दिशेला निघून जाईल. ओके. ड्यू टू रिपल्शन फोर्समध्ये त्याची मोशन आहे ती अशी होईल. ही लाईन आहे ती मी कंटिन्यू ड्रॉ केली इथपासून स्टार्टिंग फ्रॉम दिस. सो अशी एक मला लाईन मिळेल. ह्या लाईनच्या अलॉंग ह्या टेस्ट पॉझिटिव्ह चार्जची मोशन होणार आहे. असा तो चार्ज जाईल, याला कुठं मध्ये ऑब्स्टेकल आल्यानंतर तर इट विल गो अप टू द इन्फिनिटीपर्यंत जाईल असं आपण म्हणूया. सो ही काय, याला काय म्हणतो आपण, लाईन ऑफ फोर्स, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. हा टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज मी इथे ठेवला किंवा इथं ठेवला आणि सोडला तर तो काय होईल, याच लाईनच्या अलॉंग तो मूव्ह होईल. सो दिस इज अ लाईन ऑफ फोर्स. फॉर एक्झाम्पल मी चार्ज आहे तो मी इथं ठेवला असता, हा टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज इथं ठेवला असता तर काय होईल, आणि सोडला तर काय होईल की हा जो चार्ज आहे तो असा मूव्ह होईल. ओके. सो मी ती लाईन ड्रॉ केली तर ती लाईन मला अशी मिळेल. ओके. आणि त्याचा ॲरो कशी असेल, डायरेक्शन आउटवर्डला असेल. सो इथून मी अशा हे टेस्ट पॉझिटिव्ह चार्जची लोकेशन चेंज करून मी अशा खूप सारे लाईन काढू शकतो. इथं ठेवलं तर ती लाईन मला अशी मिळेल, अशी मिळेल, अशी मिळेल, अशा लाईन्स मला मिळतील. आणि सगळ्या लाईनची डायरेक्शन कशी असेल, अवे फ्रॉम द चार्ज, या चार्जपासून अवे असेल, कारण तो फोर्स आहे कसा असेल, रिपल्सिव्ह फोर्स असेल. सो या डायरेक्शनला जाईल. सो जो फोर्स, लाईन ऑफ फोर्स आहे तो आपण कसं डिफाईन करू शकतो, द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ चार्ज इज डिफाईन्ड ॲज द पाथ अलॉंग विच युनिट पॉझिटिव्ह चार्ज विल मूव्ह when placed in an electric field of the charge. Okay.
युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो कोणत्या पाथमध्ये मूव्ह होईल याची डायरेक्शन काय देतं, लाईन ऑफ फोर्स देतं, त्याला आपण म्हणतो लाईन ऑफ फोर्स. आता इमॅजिन करा की हा पॉझिटिव्ह चार्ज घेतला, याच्याऐवजी मी काय घेतला असता, निगेटिव्ह चार्ज घेतला असता आणि निगेटिव्ह चार्जचं इलेक्ट्रिक फील्डमध्ये दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज, टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज आणला. काय होणार आहे, हा निगेटिव्ह चार्ज. सो हा टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज हा काय करेल, याला अट्रॅक्ट करेल टुवर्ड्स इट सेल्फ. सो हा मला फोर्स ऑफ ॲक्शन कसा असेल, फोर्स ऑफ ॲक्शन इन दिस डिरेक्शन. ओके, हा टेस्ट पॉझिटिव्ह चार्ज मी इथं ठेवला तर तो काय करेल, इथून त्याला इकडे अट्रॅक्ट करेल. सो निगेटिव्ह चार्जेस आहे त्याच्या लाईन ऑफ फोर्स अशाच प्रकारे असतील, पॉझिटिव्ह चार्जेस सारख्याच स्ट्रेट लाईन्स असतील, पण त्याचे ॲरो जे आहेत ते टुवर्ड्स द चार्ज असतील. ओके, जसं की पॉझिटिव्ह चार्जमध्ये सगळे चार्जेसचे ज्या लाईन ऑफ फोर्स आहे त्याचे ॲरो कसे आहेत, अवे फ्रॉम द चार्ज, तसं निगेटिव्ह केसमध्ये काय होतील, टुवर्ड्स द चार्ज असतील. ओके, सो हा कन्सेप्ट तुम्हाला कळला असेल लाईन ऑफ फोर्स. सो आपण लाईन ऑफ फोर्सच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या बघणार आहे. सो हे काय झालं, हे इंडिव्हिज्युअल चार्जेसबद्दल झालं. सपोज डायपोल असेल, डायपोलचा मिनिंग काय की एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्याला अटॅच एक दुसरा असा निगेटिव्ह चार्ज आहे. अशा केसमध्ये लाईन ऑफ फोर्स कशा असतील, इथं आपण पाहिलं की लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन आहे ती पॉझिटिव्ह पासून स्टार्ट होते आणि निगेटिव्हला एंड होते. सो पहिली तर लाईन अशी असेल, दुसरी लाईन कशा असतील बघा, इथून निघणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या अशा जाणाऱ्या त्या कशा होतील, अशा कर्व होतील, हे अशा कर्व होतील आणि सगळ्याची डायरेक्शन स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायरेक्शन अशा त्या असतील, लाईक दिस. ओके, मी सगळ्याला ड्रॉ करत नाही, अशा प्रकारे असतील त्या लाईन, सगळ्या कशा असतील, टुवर्ड्स द निगेटिव्ह चार्ज आणि स्टार्टिंग फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अशा प्रकारे. ह्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक डायपोल. ओके, सो इंडिव्हिज्युअल चार्जेसच्या पण लाईन ऑफ फोर्स काढता येईल तुम्हाला आणि डायपोलच्या पण लाईन ऑफ फोर्स काढता येतात. सो आपण काय करणार आहे, प्रॉपर्टीज बघणार आहे लाईन ऑफ फोर्सच्या. सो प्रॉपर्टीज काय काय आहेत बघूया आता आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे, आताच मी पाहिलं की इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे ते पॉझिटिव्ह चार्जपासून स्टार्ट होतात आणि एंड ऑन निगेटिव्ह चार्ज. असं का म्हटलंय, कारण ह्याचे जे ॲरो आहेत ते पॉझिटिव्ह चार्जपासून चालू होतात आणि असे बाहेरच्या दिशेने जातात. सो दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह चार्जमध्ये कसं आहे बघा, ते ॲरो आहेत ते इलेक्ट्रिक लाईन ऑफ निगेटिव्ह चार्जच्या दिशेने येतात. Okay, so they end on electric line of force end on negative charge. So this is first property झाली. Start from positive charge, start from positive charge and end on negative charge. Next property, electric line of force never intersect. Okay, second property आहे never intersect. मी ते शॉर्ट मध्ये लिहितो. ह्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहेत इथं पहा, किंवा इथं तुम्ही पाहिलं असेल, ह्या दोन लाईन ऑफ फोर्स अशा पुढे जातील आणि ते एकमेकापासून आवे जातील किंवा इथं क्लोज येतील, पण ते एकमेकाला असे इंटरसेक्ट होणार नाहीत. ओके, सो ही एक प्रॉपर्टी आहे, कारण एनी पॉईंट इन द स्पेस हॅव्हिंग युनी डायरेक्शन ऑफ फोर्स, इथं जर पॉईंट असेल तर त्याची फोर्सची डायरेक्शन कशी असेल, युनी डायरेक्शन असेल. पण ह्या जर कुठेतरी स्पेसमध्ये जाऊन इंटरसेक्ट झाल्या तर याचा मिनिंग काय होतो की चार्ज सपोज इथं आल्यानंतर त्याच्या फोर्सच्या डायरेक्शन दोन आहेत असं त्याचा मिनिंग होतो. सो असा विच इज फिजिकली नॉट पॉसिबल. सो लाईन ऑफ फोर्स नेव्हर इंटरसेक्ट. ओके, दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ लाईन ऑफ फोर्स. थर्ड प्रॉपर्टी काय बघा, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स ऑफ टू चार्जेसचे जे लाईन ऑफ फोर्स आहे, टू चार्जेसच्या लाईन ऑफ फोर्स त्या कशा आहेत, कर्वड आहेत. ओके, इथं पहा कर्व कशा आहेत. ओके, अजून नेक्स्ट तुम्ही पाहिलं तर अशा कर्व दिसतील तुम्हाला, त्या दोन ज्या इलेक्ट्रिक चार्जच्या लाईन ऑफ फोर्स आहेत त्या कर्वड आहेत. ओके, सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे द डायरेक्शन ऑफ फील्ड ॲट एनी पॉईंट. आपल्याला जर इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काढायची असेल, ओके, ॲट एनी पॉईंट इन द स्पेस. ओके, इथं तरी इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. इथं तुम्हाला लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन फाइंड आउट करायची असेल तर तुम्ही काय करणार, डायरेक्टली जॉईन करायचा हा पॉईंट आणि इलेक्ट्रिक चार्जचा सेंटर, आणि ही जाईल त्याची लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन. ओके, किंवा इथं काढायचं असेल, कुठेही काढायचं असेल लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन, तर तुम्ही तो चार्जचा सेंटर आहे आणि तो पॉईंट जोडून घ्यायचा आणि चेक करायचं की तो पॉझिटिव्ह चार्ज आहे का निगेटिव्ह चार्ज आहे. जर निगेटिव्ह असेल तर ते जे ॲरो आहे टुवर्ड्स द चार्ज असेल आणि पॉझिटिव्ह असेल तर तो अवे फ्रॉम द चार्ज अशी डायरेक्शन असेल. अशा प्रकारे सिंगल जे चार्ज आहे त्याचं काढता येईल. बट डायपोल, ज्या केसमध्ये डायपोल आहे जिथं कर्वड स्पेस आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन काढायची असेल, या पॉईंटची काढायची असेल, तर तुम्ही काय करणार, हा जो कर्व पाथ आहे याला काय करायचा, टँजेंट काढायचा
आणि हा टँजंट काय देतो, इट विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. सो टँजंट ॲट कर्वड पाथ गिव्ह डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ओके. नेक्स्ट वन, फिफ्थ प्रॉपर्टी काय बघायची, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस. ह्या ज्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे ते ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस. ओके. सो कोणत्याही जर लाईन ऑफ फोर्स घेतला तर हा अँगल कसा असणार आहे, सरफेस बरोबरचा अँगल 90 डिग्री असणार आहे. सो दिस अँगल इज अ 90 डिग्री विथ द सरफेस, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, नॉर्मल असं म्हणतो. सो इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर ऑलवेज नॉर्मल टू द सरफेस. ओके. सो मी इथे लिहितो नॉर्मल टू द सरफेस. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, द इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर प्रेझेंट ओनली आउटर साइड ऑफ द surface. Okay, present only outside of body, बॉडीच्या आउटसाइडला आहे. जसं की तुम्ही मॅग्नेटिक केसमध्ये बघितलं, मॅग्नेटिक केसमध्ये काय म्हणतो आपण की ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आहेत त्या अशा बाहेर आहेत आणि आतमध्ये सुद्धा अशा मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स म्हणजे मॅग्नेटच्या लाईन ऑफ फोर्स असायच्या. बट इलेक्ट्रिक केसमध्ये काय आहे, हा जर चार्ज असेल तर याच्या फक्त आउटसाइडला लाईन ऑफ फोर्स आहेत, इनसाइडला लाईन ऑफ फोर्स नाही आहेत. Okay, so present only outside and electric line of force are absent inside the body of charge. Okay, so next property hai, electric line of force pass through insulator. Okay, pass through insulator. Okay, pass through insulator and there is no electric field inside. कंडक्टरच्या इनसाइड काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड नसणार आहे. ओके. आणि कॅनॉट पास थ्रू कंडक्टर. असं का बरं आहे बघा बरं, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके. ह्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स अशा आहेत आणि दुसरा एक निगेटिव्ह चार्ज इथं आहे असं आपण म्हणूया, किंवा इथं फक्त पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ते इन्सुलेटर सरफेस त्याच्या मदत तर ते काय होतील, इन्सुलेटर सरफेसमधून पास होतील. पण हात जर कसा सरफेस असेल, सपोज कंडक्टर आहे, कंडक्टर कशाला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स अवेलेबल आहेत अशाला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो. बट इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यामुळे काय होतील की या कंडक्टरमधले सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते या साईडला येतील, सगळे इलेक्ट्रॉन आहेत ते पॉझिटिव्हच्या दिशेने अट्रॅक्ट होतील, निगेटिव्ह ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे असे इलेक्ट्रॉन या साईडला येतील. सो सगळे इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळे काय होईल की इथं इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी तयार होईल, डिफिशियन्सी तयार झाल्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. सो इथं निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो इनसाइड ह्या कंडक्टरच्या इनसाइड जे लाईन ऑफ फोर्स आहे ते स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असे एक लाईन ऑफ फोर्स जनरेट होईल. अँड दॅट इनसाइड लाईन ऑफ फोर्स कॅन्सल द आउटसाइड लाईन ऑफ फोर्स. आणि सो काय होईल की एक्झॅक्टली इक्वल असेल, हे इनसाइडचं लाईन ऑफ फोर्स आणि आउटसाइडचं अपोजिट डायरेक्शनचं लाईन ऑफ फोर्स एक्झॅक्टली इक्वल असेल आणि तो एकमेकाला कॅन्सल होऊन काय होईल, कंडक्टरमध्ये लाईन ऑफ फोर्सचा अब्सेन्स असेल. ओके. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर क्लोजर टू इच अदर वेर इंटेन्सिटी इज मॅक्झिमम. ओके. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आर क्लोजर कुठं असणार आहेत, वेन मॅक्सिमम इंटेन्सिटीला, इंटेन्सिटी मॅक्झिमम असेल तिथं काय असतील, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स क्लोजर असतील. व्हेरी व्हेरी इझी. इथं बघा, इथं तुम्ही जसं जसं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स चार्जपासून खूप साऱ्या लाईन ऑफ फोर्स मी काढल्या, इथं तुम्ही पाहसाल एक मी युनिट एरिया घेतला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर, तर यातून जाणाऱ्या लाईन ऑफ फोर्स किती आहेत बघा. एक एक्झाम्पल, जस्ट एन एक्झाम्पल, यातून जाणाऱ्या लाईन ऑफ फोर्स आहेत 2. आता हा जो 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय हा जो 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आहे तो मी पुढे शिफ्ट करतो, इथं आणतो, इथं आणल्यानंतर हा सेम एरिया असा येईल. ओके. आता तुम्ही चेक करा की लाईन ऑफ फोर्स किती आहे. दिस इज 1 2 3 4 5 लाईन ऑफ फोर्स आहे. याचा मिनिंग काय आहे की जिथं लाईन ऑफ फोर्स जास्त क्राउडेड आहेत, इथं जास्त क्राऊड आहे याची, तिथं काय असणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड इज मॅक्झिमम ॲज कम्पेअर टू धिस एरिया. जिथं लाईन ऑफ फोर्स क्राऊड कमी असेल तिथं इलेक्ट्रिक फील्ड कमी आहे, इथं लाईन ऑफ फोर्स जास्त आहे तर इलेक्ट्रिक फील्ड जास्त आहे. हे तुम्ही असं डायग्रामवरून सांगू शकता किंवा फॉर्म्युल्यावरून पण सांगू शकता. फॉर्म्युला आताच तुम्ही काय केलं आहे, शिकलेला आहे. फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 9 × 10⁻⁹ Q डिवायडेड बाय D स्क्वेअर. डीचा स्क्वेअर डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे डिस्टन्स जसं कमी कमी होत जाईल, डिस्टन्स कमी झालं काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड वाढणार आहे. आणि डिस्टन्स जसं वाढलं तसं काय होणार आहे, अपोजिट
डिस्टन्स वाढलं की इलेक्ट्रिक फील्ड कमी होणार आहे. ओके, बोथ वेने तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. सो दिस इज वन काइंड ऑफ प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स. नेक्स्ट काय आहे, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स हॅव टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट अलॉंग लेंथ. ओके, कॉन्ट्रॅक्ट लेंथ वाईज. ओके, आणि दुसरं काय प्रॉपर्टी आहे जे सब प्रॉपर्टी आहे, एक्सपांड लॅटरली. एक्सपांड लॅटरली किंवा परपेंडिक्युलर डायरेक्शनला. ओके, सो कॉन्ट्रॅक्ट लेंथ वाईज म्हणजे काय बघा, जसं की तुम्ही याच्या लेनच्या अलॉंग जासाल किंवा इथं जरी तुम्ही लेनच्या अलॉंग याच्या मूव्ह झाला लेनच्या अलॉंग, तर काय होणार आहे की इथं क्राऊड जसं तुम्ही क्राऊड काय होणार आहे याची वाढत वाढत जाणार आहे. ओके, आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनला या डायरेक्शनला तुम्ही मूव्ह असाल तसं हे लूप आहेत ते काय होतील, हायर अँड हायर डिस्टन्स बिटवीन टू लूप आहे ते वाढत जाणार आहे. सो काय होतील, हे एक्सपांड लॅटरली एक्सपान्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड होणार आहे. सो तुम्ही इझी सांगू शकता की या डायरेक्शनने काय होणार, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी वाढणार आहे, या डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार आहे. सो दिस इज वन काइंड ऑफ प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे नेक्स्ट पार्ट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स. इलेक्ट्रिक फ्लक्स हे डिनोट केलं जातं ग्रीक लेटर साइन. ओके, PSI. ओके, पी सायलेंट आहे वाचताना असं वाचायचं साय. ओके, सो इलेक्ट्रिक फ्लक्स, फ्लक्सचा मिनिंग आहे फ्लो किंवा प्रवाह असा मिनिंग आहे. सो इलेक्ट्रिक फ्लक्स कशाला म्हणायचं, जसं की आपण इलेक्ट्रिक चार्ज ड्रॉ केला आणि त्याच्यावरून खूप साऱ्या इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स काढल्या. सो या ज्या नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आहे दॅट इज नोन एज इलेक्ट्रिक फ्लक्स. सो नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सला काय म्हणतो आपण, फ्लक्स म्हणतो. नंबर ऑफ इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स याला काय म्हटलं जातं, फ्लक्स म्हटलं जातं. सो फ्लक्स कशावरती डिपेंड आहे, फ्लक्स इज डिपेंड ऑन चार्ज. चार्जची व्हॅल्यू किती आहे, सपोज 1 कुलम आहे, 2 कुलम आहे, 3 कुलम आहे. सो काय होतील, लाईन ऑफ फोर्स वाढत वाढत जातील. सो इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल टू चार्ज. ओके, किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज, आणि याचं युनिट आहे कुलम. सो फ्लक्स काय करतो, ओव्हरऑल साईज ऑफ चार्ज आहे ते मेजर करतो. सो इलेक्ट्रिक फ्लक्सवरून आपण इलेक्ट्रिक फील्ड आपण फाइंड आउट करू शकत नाही. सो आपण काय करणार आहे की नेक्स्ट जो पार्ट आहे इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ही टर्म डिफाइन करणार आहे. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. ओके, सो इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ही कशी डिफाइन केली जाते, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इज डिफाइंड as the number of line of force crossing unit area held perpendicular to the electric line of force which pass through the center of area. ओके, म्हणजेच काय याचा मिनिंग बघा, असा एक चार्ज आहे. ओके, चार्ज कसा आहे, स्पेरिकल आहे. सो यातून काय होतील, अशा लाईन ऑफ फोर्स बाहेर निघतील. सो याला परपेंडिक्युलर एरिया आपल्याला ड्रॉ करायचा तो. सो स्पेरिकल असेल तर याला आपण काय करणार, असं स्पेरिकल एरिया ड्रॉ करणार. ओके, स्पेरिकल हा तुम्हाला 2 डायमेन्शनवर असल्यामुळे कसं दिसतोय, आपल्याला सर्कल दिसतोय. पण तुम्ही असं इमॅजिन करा की हा स्पियर आहे, जस्ट लाईक तुम्ही फुटबॉल किंवा बास्केटबॉल आहे, आणि त्याच्या असं इमॅजिन करा की हा बास्केटबॉल आहे आणि त्याच्या किंवा फुटबॉल आहे आणि त्याच्या सेंटरला हा चार्ज आहे. तो सो काय होईल की अशा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स त्या बॉलच्या सरफेसमधून बाहेर पडतील, अशा आउटसाईड किंवा इनसाईड पण जातील. सो ह्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहे त्या काय होतील, या परपेंडिक्युलर एरियामधून बाहेर पडतील. सो नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पासिंग थ्रू दॅट परपेंडिक्युलर एरिया दॅट इज नोन एज फ्लक्स डेन्सिटी. ही कशाने डिनोट केली जाते, डी ने डिनोट केली जाते. असं इमॅजिन करा की या सेंटरपासून जे सरफेसचं डिस्टन्स किती आहे, डी एवढा आहे. सो हा सरफेस एरिया कसा आपण डिफाइन करू शकतो, सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πd². ओके, सो आता आपल्याला फ्लक्स डेन्सिटी डिफाइन करायचे आहे. फ्लक्स डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया. ओके, नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्स पर युनिट एरिया. सो नंबर ऑफ लाईन ऑफ फोर्सला तुम्ही काय म्हणता, फ्लक्स. ओके, आणि फ्लक्सला म्हणजेच काय, क्यू आहे. सो इथे काय येईल, क्यू डिवाइड बाय युनिट एरिया म्हणजे काय येईल, 4πd².
4 पाय डी स्क्वेअर. ओके, सो इथं मी लिहितो डी इज इक्वल टू क्यू डिवाइड बाय 4 पाय डी स्क्वेअर. ओके, सो हा जर चार्ज कॅपिटल क्यू असेल आणि इथपासून या सरफेसचा डिस्टन्स डी असेल तर या पॉईंटचं किंवा इथल्या कोणत्याही पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड कसं असेल, सेम असेल. सो इलेक्ट्रिक फील्ड ॲट एनी पॉईंट ऑन द सरफेस, त्याला आपण म्हटलं ई. तर ई कसा डिफाईन करता येईल बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 के. ओके, 1/4 पाय इप्सिलॉन 0 ला तुम्ही 9 × 10⁹ असे म्हणू शकता, क्यू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ओके, सो हे झालं इलेक्ट्रिक फील्ड. सो इलेक्ट्रिक फील्ड आणि फ्लक्स डेन्सिटीमध्ये काय रिलेशन आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय करूया, हा जरा फॉर्म्युला तो रिअरेंज करूया. यामध्ये बघा काय आहे, Q/4 पाय डी स्क्वेअर आहे, इथं पण आहे Q/4 पाय आहे, डी स्क्वेअर पण आहे. सो हे जे Q/4 पाय डी स्क्वेअर आहे हे या फॉर्ममध्ये आणण्यासाठी मी थोडा फॉर्म्युला रिअरेंज करतो इलेक्ट्रिक फील्डचा. E इज इक्वल टू हे Q आहे ते मी इकडे घेतो, Q डिवाइड बाय हे 4 पाय आणि डी स्क्वेअर, 4 पाय डी स्क्वेअर. ओके, असं लिहिलं. आणि इप्सिलॉन 0 के आहे ते इकडे पुढे लिहितो मी, इप्सिलॉन 0 के. सो आता बघा हे Q/4 पाय डी स्क्वेअर हे काय आहे, Q/4 पाय डी स्क्वेअर इज इक्वल टू डी. सो ती व्हॅल्यू मी इथं पुट करतो, E इक्वल टू डी डिवाइड बाय इप्सिलॉन 0 के येईल, इप्सिलॉन 0 के. सो इप्सिलॉन 0 के आहे ते मी या बाजूला घेतलं. सो काय येईल, डी इज इक्वल टू इथं डिव्हिजनमध्ये इथं मल्टिप्लाय होईल, इप्सिलॉन 0 के इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E. So this is the relation between flux density and electric field intensity.